हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. जरा उशीरच झाला व्हिडिओ टाकाय भावा बहिणींना. हो का मस्त असा दाबून कट्टा केलेला आहे त्याच्यावर आज मी बसले उद्घाटन बी करून बसलेली आहे. बसलेले आणि आमचे मिस्टर इथंच आहेत. मिस्टरांनी शेवटी निर्णय घेतलाच का मला जाण्याचा. बाहेर जाण्याचा. पण पुण्यालाच निघालोय परत बरं का मी. परत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. इथं आपला अहिल्यानगर जे जिल्हा आहे ना आपला त्या ठिकाणी काम बघितलंय मी. बघितलं होतं पण काय आहे, तिथं गाड्या भरायचं काम आहे आणि हायच जोरदार बी असं काही नाही. पण त्या कामाचं बिनभरोशी काम आहे. हा समजा 4 जर दिवस लागायचं ना 8 दिवस बंद. एखाद्या गाळ्यावर जर तिथं जर दाजीला काम लागलं असतं ना खाली उतरवायला कांद्याची, मग टेन्शन नव्हतं, कंटिन्यू काम होतं. मग ते आता इकडं पुण्याला मी 15 दिवस काम करून आलोय, त्या ठिकाणी कंटिन्यू काम आहे. कवर काम कर, 12 महिने काम कर. पण हाफ सीझनला मला वाटतं तिथं असंच आहे आपल्या इकडं. जसं कसं मी इथं जात होतो कांदा मार्केटला तसंच तिकडे आहे बरं का. बघू आपला एक कांदा एवढं 4 महिने तर फुल सीझन चालेल ना आपला कांद्याचा. हा मग म्हणून तर काय होतंय की इथं राहण्यात मजा नाही. काय इथं 2 दिवस काम आणि 4 दिवस घरी बसायचं. आता तुम्ही बघताय दाजी इथं जवळपास 8 दिवस झालं घरी. आता घरची आपले काय काम आहे तर ती उरकून घेतलेली दाजीनी. आज बी आता तुम्हाला काम चालू आहे. हो का पीसीची केली इकडं कट्टा बनवला. हो काय हा. इथं कट्टा बनवलाय. इथं काय म्हणतात आता पिशीची बनवली. हा कामच काम इरबळ काम. पुढच्या हिशोबाने हे बनवलेलं आहे. उद्या आपलं मिरची कांड बसणार आहे. हा उद्या म्हणजे मिरच्या निवडायला, मिरच्या वळाय टाकायला. आता कोणती जिना चढायचं वर. हा आता आपला भोलेनाथ मसाला, गावरान मसाला परत चालू व्हायचा आहे. म्हणून तर मग काय इथं आपलं मिरची वाळ आपलं निसायला आपलं काम करायला हा आलं. बायकोच्या डोक्यात तरी इथं चूल मांडले, स्वयंपाक करीन इथं. हा हा दाबून 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 आणि जेवाय पंगत बशीन दाबून. शिवाय आपल्याला उन्हाळ्याचं झोपाय झालं हा म्हणजे कसली बी गोष्ट करा ती आपल्याच्याने आपण म्हणजे ती विचार करूनच गोष्ट केलेली आहे, जेणेकरून त्याचा फायदा होईल. हा आहे का नाही. मग हा तर परत एकदा आपण तिकडून तुम्हाला एकदा दाखवू ना. दाखव रे. कसं काय दिसतंय का. जरा तुम्ही दाखवा. मी बसलेले दाखवा आधी. हे काय आता दिसतंय का हो का समोर. नाही तिकडून दाखवा की. तिकडून दाखवणार आहे मी बसलेले दाखवा. आता हे कट्टे ही बसली आणि अजून समोर आपल्याला भाऊ बहिणीनं तिथं आहे ना मस्त असं कलरची डिझाईनची फुलं फिलं उगवायची ती. होय हा, ती आता नंतरचा भाग आहे. दाजी गेलाय वैतागून. बघा आता बायको तुमची. पार इथपर्यंत ते ह्याच्यापर्यंत घेतलेलं आहे. आणि हो का इथं माल टाकलाय म्हणजे काय गाडी चढायसाठी टाकलेला आहे. हो का इकडं नाही बरं का. इकडं बरोबर केलेलं आहे. इकडे बी आपण असं याच्यासारखंच करणार आहे पण ती गुठून घेणार आहे. तुम्हाला जरा आता दिसतंय ते आचाक वाचाक दिसतंय ते जरा आम्ही सुकूस्तवर आम्ही थांबलोत की आपल्याला त्याच्यावर अजून माल आहे ना सिमेंट जरा कालवून आपला माल त्याच्यावर जरा असा ती कसं केलंय आपण वरचं तसं आपल्याला हे करायचं. आता खडं खुडं दिसतात ना कॉन्क्रीटचा माल आहे हो. आणि त्याच्यावर जरा मग चांगला माल कालवून मग परत फिनिशिंग हाणून घ्यायची. असं डोकं चाललेलं आहे ह्याचं. केलंय भावानं पण काय करू करू सगळ्या गोष्टी चालतात. आता तुम्हाला माहिती आहे काय दाजी घरी असला ना काय ना काय उद्या घरचे चालूच असते. काय तो कट्टा बनवलाय कसा बाहेर दिसतोय तुम्हाला. मग अहो माणसं जर आपल्या घरी आता दळांदळा आली, मिरची कुटायला आली, बसणार कुठं. म्हणून तो कट्टा कसा बनवलाय. आले माणसाला जरा मन प्रसन्न वाटलं पाहिजे ना आपल्या घर समोर सगळं. आता घरचं तुम्ही इथं बघतायच सगळा परिसर आपला सगळा तुम्हाला आपण दाखवलेला आहे. असं काही नाही पण मन प्रसन्न वाटलं पाहिजे बसल्यानंतर आल्यानंतर इथं. आहे का नाही. म्हणून बघा माणसाची म्हण आहे ना घराची कळा अंगण दाखवत. तसं घराचं अंगणच तुमचं दाजीकडेच असतंय. माझ्याकडे नाही. मी काय आपली सांग का मी आपली काय म्हणतात ना मला काय काय भाऊ बहीण म्हणतात सगळं तर नवराच करतो. आपली बोल बच्चन हराय असते तशीच आपली समजा बोल बच्चन. बोल बच्चनचं हो का आपल्या परमेश्वराने ताकद दिली अंगात म्हणून आपण करतोय. आणि मला बोल बच्चन कराय ताकद दिली ती मी बोल बच्चन करते. होय
काटा लय भारी आलाय हा. काय तुम्ही बी करताय थोडा हा? अहो उद्या आपल्याला मी म्हणतो काय माहितीये का, गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्याला बसवायचे त्यावेळेस इथं बी बसू देते बाया. कितीतरी छान हो का, मस्त म्हणजे- पैकी असं पिशीजीन हिन केली दाबून. बाबा मस्त पैकी आपल्याला नियोजन आता नाही. राहिली गोष्ट तर भावा बहिणींचं काय म्हणणं आहे, अगं पूनम की जागा आहे ना तुझी नाही तर तू कशाला एवढा खर्च करती. तर भावा बहिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणं म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आता मान्य आहे जागा आपली नाही तरी पण मी खर्च करते, मग तुम्ही सांगा ही शरीर आपलं नाही, ही भाड्याचंच आहे आपल्याला, तरी पण आपण ह्या शरीराला खर्च करायचा राहतोय का? ह्याला 1000ची साडी नेसल्याशिवाय ठेवतोय का? हा? हजारावर ह्याला नाही बागत. दागदागिनं घातल्याशिवाय राहतोय का? हजारावर नाही बागत. हा? मग आपल्याला माहित आहे ना ही पण भाड्याचं घर आहे, तरी पण आपण त्याची जी काय आपल्याला पाहिजे हवस मवस काय असते ती केल्याशिवाय राहतोय का? हा? तसं हो का, संग तर कुणीच घेऊन जाणार नाही, शरीर बी आपलं नाही हे आपल्याला माहिती आहे. हा? आज आहे तर उद्या नाही, मग ह्याचा काय भरोसा घेऊन बसता? फक्त आल्या जन्मात जीवाला सुख आणि जिथं आनंद मिळेल अशा गोष्टी करत राहायच्या, असं आहे बघा माझं काम. होय बरोबर का नाही? आता आपल्याला माहित आहे ह्यो आत्मा आहे आपला, भाड्या नाही ह्या शरीरात. हा? ही किती केलं तरी माती मिट्टी का काय म्हणतात, मातीचा पुतळा मातीतच जमा होणार आहे. तरी पण आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो तर त्याला 1000चा ड्रेस घेतोय, बाया मला हे चांगला दिसल. हा? बाया 1000ची साडी काढती, बाया ही मला लय चांगली दिसल. गळ्यातलं काढतोय 400-500चं, बाया ही लय मला चांगलं दिसल. बांगड्या काढतोय हा 400-500च्या, बाया ही लय मला चांगल्या दिसतेल्या. मग आपण ह्याला सजावल्याशिवाय राहतोय का? पांढरं किया झालं तर पानाची पुडी आणतोय त्याला सारवायला. हा का नाही? मग काय मग आता आपण राहतोय तिथं आपल्याला जिथं छान करायचंय, जिथं छान वाटेल तिथं छान करत राहायचं. उद्याचा नाही. ती उद्याचा काय, उद्या काय होईल ते होईल, सगळा भोलेनाथावर विश्वास टाकून दिलेला आहे मी. का भावा बहिणींनो, जास्त जर विचार केलं तर मग माणूस जगणारच नाही. हा? बरोबर का नाही? आल्या जन्मात जिथं आपल्याला वाटेल ना की इथं आपल्याला असं करायचं तर करून घ्यायचं. आल्या जन्मात संग तर कुणी गरीब बी संघ नेत नाही, श्रीमंत संघ नेत नाही, लय करोडाच्या प्रॉपर्टीवाला संघ नेत नाही, 1000ची प्रॉपर्टीवाला संघ नेत नाही. संघ तर कुणाचेच काही येत नाही, ह्यो कपडा बी येत नाही काही तू या. हा मग माझा असा आहे भावा बहिणीनो, मी आली कमाई सगळी लावली अशीच. काय सांगू, मिशनीवर रातून दिवस काम करते, नवऱ्याला शिमिटाच्या गोण्या आणाय पैसे देते. काय सांगू, आणि घरचं काम करून घरचं काम करून घेते. हो का, इथं आपल्याला असं करायचंय, हो का तिथं आपल्याला तसं करायचंय, पण आपल्याला मन प्रसन्न वाटतंय. बाकीचं तिकडं काय का व्हायना भट पडू. होय आता तुम्ही सांगा, इथं ही केलं किती जीवाला एक भारी वाटतंय का नाही? प्रसन्न वाटतंय ना. हा? त्या TVS वाल्यानं गाडी केली मला हप्त्यासाठी फोन करू 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 जाम केलं. हा? जणू काय आता बुडवून पळून चालली कुठंतरी मी. काय तर त्याच बरोबर आहे, आधी सावध सावध करतोय तो करू द्या करू द्या. की बाबा हप्ता आहे, बँकेत खात्यावर पैसे ठेव. तर हो का, आज येडी टाकायला बी उशीर झाला. काल आली इंजेक्शन टोचून, आता डायरेक्ट सोमवारी आहे. आता नवरा उद्या जायचं म्हणतात. पुणे को जा रहा है मैं बर का भावानं बहिण मला तरी विचारत होते बरं का ताई, एक दाजी कोणच्या गाड्या आहेत का आम्हाला? तुमच्या गाड्या लागलं तर सांगा वय ताई. नाही नाही 100% मी तिथं व्हिडिओ बनवणार आहे बरं का, खोटं नाही सांगत. मी मस्त काल बी ते दिवशीच म्हणलं व्हिडिओ बनवणार आहे, पण काय टाकणार व्हिडिओ मी म्हणतो रोजची रोज नरे जर नाही जमलं ना 2 दिवसातून 1 दिवसातून आपल्याला मी बाहेर तिकडे फिरायला गेलो तरी व्हिडिओ मी बनवणार आहे त्या ठिकाणी. असं काही नाही, कारण मला नाही एखाद दिवस पुन्हा मुंबई दाखवायला. नेऊ ना नेऊ
पुन्हा मुंबई माझी तर आली जिंदगी भावा बहिणीनं परपंचा करूच गेली हा. काय सांगू तुम्हाला. तसा नवरा बी नाही जात कुठे हिंडाय म्हणा, पण नवरा बायकोचा एक विचार पाहिजे. नवरा बायकोचा एक विचार असला तरच परपंच होतोय. आता तुम्ही माणसाला भांडणं करतील, काय लागली सांगा एक विचाराचं. आता भांडणं जरी केली तरी भल्यासाठीच करते बाया. भांडणं मग सगळं काय घरोघरी मग काय आता नवऱ्या संग भांडणं केली, मग काय नवरा दिला का सोडून? हा, नवऱ्या पशीच हाया दिलाय का सोडून? का नवऱ्याचा परपंचा करायचा सोडलाय? सोडलाय का नाही? हा, आता नवरा बी काय काय टायमाला मला बडबड करीत बसतो. आताच तर का ती काय त्रास पडला असेल उत्साह माया महाग लागला हात काय डोकं जरा चिकट होक सिमेंटाने. केस भावा बहिणीनो, जिंदगी में आकर कुछ करके जाना है, कोई कुछ साथ लेके जाने वाला नहीं है, इसलिए ज्यादा टेंशन नहीं लेने का. जे दिख रहा है मुझे जैसा करने का वैसा करने का, लेकिन मर्यादा में रह के करने का. आता तुम्ही बघता इतक्या दिवस झालं तुमच्या पूनमताईला मर्यादा सोडली नाही मी जीवनात काय गोष्टी कमावण्यासाठी. जी हाय ते हाय, तुमच्या मोहर हाय. नाही पण काय लग्न झाल्यापासून मग ही काम कर ती काम कर, ही घर बांध तिथं घर बांध पण हार मानली नाही ना जीवनात आतापर्यंत, हार मानली नाही म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत भावा मिळाल्यात. आता बरीच उदाहरणं आमच्यापाशी आहेत की 1 लाकूड सुद्धा उभा करीत नाहीत का नाहीत. मग त्यांना नाही काय त्यांच्यापाशी, मग त्यांनी असं दुसऱ्याच बघितलं केलेलं की मग घ्यायचा जीवाला त्रास करून त्याला बी त्रास द्यायचा, असं करते ती. मग काय करायचं सांगा बरं. केल्यावर सगळ्या गोष्टी होत्यात, नाही केल्यावर काहीच नाही. आता मला म्हणते ती, खरं सांगते तुम्हाला का आता मी कशाला चोरू. काय कायांचं म्हणणं तर आहे पुरी मुळं नवऱ्यामुळंच तुझं घरदार आहे, नाही तर काय सांगा. त्या पुरी आणि नवरा हा म्हणायचं विषय सोडून द्यायचा. काय मी काय कामाची नाही. धरती पे बोझ आहे मै, धरती पे धरती पे बोझ ना. आमच्याकडे तर रुपया नाही कमीणार तीच माणूस आहे. धरती पे बोझ हूं मै. आम्ही हायत फक्त म्हणायला हायत, आम्ही काही रुपये कमी तर काही नाही. बघा आता धरती पे बोझ आहे मै. आता म्हणलं जाऊन द्या, म्हणलं आता त्या कमेंट करणाऱ्याच्या जरा कमेंटला मान दिला मी भाऊ बहिणीनं. म्हणलं आता पुरी नवराच करतोय म्हणल्यावर जाऊन द्या, मैं धरती पे बोझ हूं, मेरे पे बच्चे भी आहे ना पेट सेच सब करने लाग्या त्या. म्हणजे जेव्हा पोटात होत्या तेव्हा त्या भाकरी कालवण करून मला घालत होत्या. असंच म्हणून मी चालते. काय करावं मग आता. होय बरोबर का नाही. आता आपण ठेसा घेतल्याच नाही त्यांच्यासाठी. घेतल्या का नाही घेतल्या. कशाला जास्त पुढच्याच मन नाही दुखवायचं असं ठरवलंय मी. हाय ना पुढचा जसा म्हणाल ना तसंच समजायचं. ती परमेश्वराला माहितीये, मला सांगायची गरज नाही कुठनं काय चाललंय ती. होय मग त्याच्यामुळं कसं आहे जास्त बोलण्यात इंटरेस्ट नसतो भाऊ बहिणीनो. 2026 आज दुसरा दिवस हाय. काल तर नाही शुभेच्छा दिल्या कोणाला, पण आज दुसऱ्या दिवसाच्या शुभेच्छा देते. मला व्हॉट्सअपला शुभेच्छा आल्यात पण काय बाबा माहिती का शुभेच्छा सगळं दिलं नाही कोणाला. तर 2026च्या 2 तारखेच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक आणि लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि माझ्या लाडक्या नवऱ्याकोंड सुद्धा. चला मग काय चाललंय काम भावानं बहिण. अजून 4-5 गामेले काढी तो त्याच्यावर जरा फिनिशिंग करतो ना जरा. हे पाय वळलं बघते ना चेक करू जास्त. आता माझा बोजा लय आहे व त्याच्यामुळे होईल थोडा प्रॉब्लेम. काय नाही थोडं उलट इकडे तिकडे खड्ड म्हणजे असं पाय उमटलं तरी आपली फिनिशिंग घ्यायची ना. आणि मग त्याच्यामुळे लय लोड नाही घ्यायचा. आलाच बघा परत फोन, त्याला काही दमच निघा ना का काय. बरं आता काय फोन आलेला आहे त्याच्यामुळे मनानेच कट होणार आहे व्हिडिओ. होय तर भाऊ बहिणींनो चला नवीन वर्षाच्या परत एकदा शुभेच्छा. आणि आपल्या नवीन व्यवसायासाठी परत तुम्ही भरभरून शुभेच्छा द्या. आपला भोलेनाथ गावरान मसाला मार्केटला उतरणार आहे. चला सगळ्या भाऊ बहिणींना आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक लाख शुभेच्छा.